एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. चला तर आज आहे संडे आणि मॉर्निंगलाच मला जे काय तुम्ही पाहताय ते म्हणजे इडलीचं बॅटर मी कालच घेऊन आले होते आणि इडलीची तयारी करायची होती. म्हणूनच मग मी पहिले तर भांडे वगैरे वॉश करून घेते. ऑलरेडी मी चहा ठेवला होता माझ्यासाठी, कारण की मला इडली तर नव्हती खायची, पण चहा प्यायची खूप इच्छा झाली होती. म्हणून म्हटलं चला पहिले तर आपण ना चहा वगैरे ठेवून घेऊयात आणि नंतर इडली बनवायची म्हटल्यावर मग त्याची तयारी तर करावी लागणार. म्हणूनच भांडे वगैरे वॉश करून घेते आणि नंतर इडलीसुद्धा मला लावायची होती, चटणी बनवायची होती, घरातली सगळी कामं आवरायची होती. आणि आज कर्नाटकमध्ये होता पोलिओ डोस, म्हणजे रिवसाठी मला पोलिओ डोस पण द्यायला जायचं होतं. सोसायटीत ते लोक येणार होते, त्याच्यामुळं काही जास्त टेन्शन नव्हतं. जसंही ते येतील 9चा टायमिंग होता, तर आल्यानंतर त्याला डोस वगैरे देऊन आम्ही बाहेर जाणार होतो. हे सगळं प्लॅनिंग होतं. घरातलं सगळी कामं मी आवरली आहे आता बाहेर निघण्याच्या अगोदरच, कारण की आल्यानंतर खूप हेक्टिक होऊन जातं. घर कसं आवरणार आणि काय ते. तर छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये मी तुम्हाला छोटीशी क्लिप शेअर केली की मी सगळं घर आवरले आणि त्यानंतर बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर आज थोडं नर्वस होतो, कारण की ह्यांचा सुट्टीचा दिवस होता, पण तरीसुद्धा ह्यांना ऑफिसला जावं लागणार होतं. म्हणून थोडंसं वाईट वाटत होतं, पण हरकत नव्हती. काय करणार आता, दुसरा ऑप्शनसुद्धा नव्हता. शॉपिंगसाठी जायचं होतं आणि आमच्या बड्डे बॉयची शॉपिंग करायची होती. खरं तर ह्या गोष्टी खूप आधी व्हायला पाहिजे होत्या, पण आता खूप लेट होतं आहे. तरीसुद्धा लेट झालंच होतं, कारण की बड्डे उद्यावरती आला आहे आणि आज आम्ही शॉपिंग करतो आहे. वेळ नव्हता आणि ऑनलाईन घ्यायला वगैरे सर्च करायलासुद्धा तितका वेळ नव्हता, म्हणून खूप गडबड झाली. खरं तर आता हा लेक व्ह्यू वगैरे तुम्ही ऑलरेडी पाहिलेलाच आहे. याच वीकमध्ये मी तो व्हिडिओ शेअर केला होता. इथून जेव्हा आमचं गाडी सर्व्हिसिंगला टाकायला गेलेलो ना, तर त्याच वेळेचा तुम्हाला हे व्ह्यू वगैरे मी दाखवले होते. आणि त्याच रोडने परत एकदा जात होतो, कारण की ऑफिसमध्ये जायचं होतं आणि शॉर्टकटचा रोड म्हटलं की हा, आणि ह्या रोडने म्हणूनच आलो होतं. आणि सिटीचा जो रोड होता ना, तो स्किप केला होता. ही छोटीशी मिनी ऑटो खूप आवडली, म्हणून छोटीशी क्लिप तिचीसुद्धा घेतली. आता जवळ आलं होतं जिथे आम्हाला शॉपिंगला जायचं होतं तेथे, आणि जवळच त्यांचं ऑफिससुद्धा होतं. त्याच्यामुळं हा जो काय गाव साईडचा रोड होता तो आम्ही घेतला होता आणि पटकन आलोसुद्धा होतो. आणि आता जवळच पोहोचतोय, तर यांना बाय करून आम्ही निघालो होतो शॉपिंगसाठी. रिऊ, ईशान त्यांना घेऊन मला शॉपिंग करायची होती. माझ्यासाठी हा खरं तर खूप हेक्टिक डे होणार होता. माहीत नाही ते किती कोऑपरेट करतील काय. आणि जसंही पोहोचलो तसं यांना वॉशरूमला लागली, म्हणून डायरेक्ट 4th फ्लोअरला गेलो. तर तेथे छान असं फर्निचरचं सर्व काही सेट केलेलं होतं. जे काय घरातले आपल्याला छोटे मोठे फर्निचर किंवा डायनिंग टेबल, शोच्या वस्तू, बरंचसं काही या ठिकाणी होतं. कार्पेट वगैरे, डायनिंग एरिया, म्हणजे जे काय आपण अरेंज करू शकतो, बेड वगैरे घरामध्ये, अशा भरपूर साऱ्या गोष्टी तेथे होत्या. शोपीस वगैरे खूप जास्त मला आवडले, खूप छान छान होते. रियान आणि ईशानसुद्धा म्हणत होता, मम्मा आपल्याला घ्यायचं का घरात, पण इतक्या छोट्याशा घरात इतक्या मोठ्या वस्तू घेणं म्हणजे मला तरी काही योग्य वाटत नाही. त्यानंतर शॉपिंग करायला सुरुवात केली. रियान आणि ईशानची मस्ती चालू होती. खरं तर जेव्हा आम्ही शॉपिंग पॉईंटला जेव्हा पोहोचलो त्यावेळेस शॉपचं डोअरसुद्धा ओपन झालेलं नव्हतं, शटर अजून बंदच होतं. तेव्हाच आम्ही पोहोचलो होतो. सकाळचे 10 वाजताच आम्ही पोहोचलेलो आणि टायमिंग मात्र होता 11चा आणि क्लिनिंग वगैरे चालू होतं. हाफ शटर ओपन होतं फक्त आणि आतमध्ये त्यांचं क्लिनिंग वगैरे सुरू होतं. तर जरा वेळ आम्हाला तिथे बाहेर थांबावं लागलं आणि त्यानंतर मात्र आमची शॉपिंग स्टार्ट झाली होती. रियान, ईशान थोडेफार खेळले आणि नंतर मात्र ते आता बोर व्हायला लागले. आता काय करू मम्मा, आणि मी सुद्धा काय करणार, म्हणजे काय त्यांना ऑप्शन सांगणार. तर सकाळची वेळ होती, त्याच्यामुळं बिलकुलही तुम्हाला गर्दी दिसत नाही आहे. तर ईशानने ह्या छोट्या मोठ्या माझ्या क्लिप घेतलेल्या आहे आणि भरपूर शोधावं लागतं, तेव्हा कुठे काय आपल्याला आवडतील अशा आपल्या साईजच्या काही गोष्टी मिळून जातात. आणि शॉपिंग करायला खरं तर आणखीन कुणी आपल्यासोबत असेल तर खूप मजा येते. मात्र ह्यांना ऐन वेळेस ऑफिसला जावं लागल्यामुळं मलाही एकटीला शोधायला आणि बोर होतं. कोणी मैत्रीण वगैरे सुद्धा नव्हती, पण आता हरकत नव्हती. अचानकच प्लॅन अचानक झाला नव्हता, ठरलेलं होतं या गोष्टी, पण हे सोबत होते त्याच्यामुळे मी दुसरं कुणाला बोलले पण नव्हते की येत आहे का म्हणून. नाहीतर माझी दुसरी फ्रेंड आली असती नक्कीच, पण तिला सुद्धा बोलली नव्हती, कारण की हे पण होते आणि आपण कुठं जाणार आणि त्यांनाही ते पॉसिबल होईल असं नाही. तर मैत्रिणी येऊन खरं तर आजचा हा प्लॅन छान झाला असता, पण ते शक्य झालं
झालं नाही. अचानक सगळ्या गोष्टी बदलल्या आणि यांना ऑफिसला जावं लागलं. तर इथं आहे ना मी छोट्या-मोठ्या ज्या काही गोष्टी मला घ्यायच्या होत्या म्हणजे टॉप म्हणा, जीन्स म्हणा, ते मी आता हातात घेऊन आली आणि ते मला पाहायचं होतं चेंज करून की आपल्याला जमतंय की नाही, व्यवस्थित येत आहे की नाही फिटिंगमध्ये वगैरे. तर भरपूर सारं घेऊन आली होती आणि त्यातून जे मला आवडलं त्या गोष्टी मी नक्कीच सिलेक्ट केलेल्या आहे आणि ज्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्हाला दिसत आहे त्याच त्या छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत. हा टॉप मी रिजेक्ट केला होता कारण की थोडा 3/4 स्लीव्ज होता आणि इतका काय मला आवडला नाही. हाही जे काय स्वेटशर्ट होतं ते सुद्धा मी घेतलं नाही. याच्यामध्ये मला थोडी मोठी साईज हवी होती पण नंतर ती मी विसरून गेले आणि तीही घेतली नाही. आता ही छोटी-मोठी आमची शॉपिंग झाली होती आणि खालच्या फ्लोअरला आलो होतो. म्हटलं किड्स वेअर आपल्याला काय आवडतंय की नाही ते पाहावं. खरं तर मला इथं रिऊ ईशानसाठी काहीही आवडलं नाही म्हणून मग ठरवलं की चला आपण नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी जाऊयात. मग बिल वगैरे केलं. ज्याही गोष्टी घेतल्या होत्या ते तुम्हाला माझ्या हातामध्ये दिसत आहेत आणि नंतरनं कॅब म्हणजे ओलावरनं रिक्षा बुक केली आणि आता आम्ही निघालो होतो नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी रिऊ ईशानला घेऊन शॉपिंग करणं वगैरे. ह्या गोष्टी माझ्यासाठी खरं तर नवीन म्हणजे आता मी शिकतीये तुमच्याबरोबर, तुम्हालाही शेअर करते की याआधी मी कधीही रिया ईशानला घेऊन बाहेर पडलेली नाही आणि हे व्लॉगिंग वगैरे आणि शॉपिंग म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्यासोबत पहिल्यांदा म्हणजे शेअर करते. मी स्वतःही ह्या गोष्टींचा अनुभव घेते. म्हणजे मी जरी ईशान रियान माझ्यासोबत सेफ असतात पण मला असं वाटतं की मी ह्यांच्यासोबत असताना जास्त सेफ असते, कम्फर्टेबल फील करत असते. पण आता मलाही शिकायच्यात ह्या गोष्टी, भरपूर काही म्हणजे एक्सप्लोअर करायचं आहे तर तेही मी तुम्हाला दाखवते. आता गेल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला तर रिया ईशानला लागली होती भूक म्हणून डोसा वगैरे घेतला. तो त्यांनी व्यवस्थित असा म्हणजे खाल्ला. खरंच त्यांना भूक लागली होती. खाऊन झाल्यानंतर ना मग आता परत आमची शॉपिंग स्टार्ट झाली होती. ऑलरेडी आम्ही 1 ते 1.5 तास पहिल्या ठिकाणी स्पेंड केलं होतं आणि त्यानंतरनं परत आलो होतो या ठिकाणी. तर येथेही रिया ईशानला जे काही खेळण्याचे जे टॉईज तुम्ही त्यांच्या हातामध्ये पाहिले आता तेच आम्ही घेतले होते. ईशानला हवी होती नोटबुक पण इथे ना थोडी यांची मस्ती चालू होती कारण की खूप थकलो होतो. मी सुद्धा खाली बसली होती. अक्षरशः पाय इतके गळून गेले होते आणि ह्या अशा मॉलमध्ये म्हणा किंवा काय बसायला वगैरे काहीच नसतं. तर याच ठिकाणी थोडंसं टेकून आम्ही बसलो होतो आणि नंतरनं त्यांना आहे ना रियाने सुद्धा ही ट्रेन वगैरे घेतली होती. त्याला बोलले मी की ही ट्रेन वगैरे ठेवून दे तरच तुला आईस्क्रीम खायला भेटेल कारण की हे बोलले होते की मी येईपर्यंत तुम्ही आईस्क्रीम वगैरे खाऊन घ्या. आणि आता ह्यांचं ऑफिसचं काम संपत आलेलं होतं आणि हे निघाले होते पण त्याआधी ह्यांनी हे बिस्किट वगैरे घेतले होते. ईशाने मात्र चॉकलेट फ्लेवरचं बिस्किट घेतलं होतं, रिवने ऑरेंज फ्लेवरचं घेतलं होतं. आणि ते झाल्यानंतरनं हे रॅपर वगैरे मी ना ईशानला डस्टबिनमध्ये टाकायला पाठवलं. त्यानंतरनं अजून एका शॉपमध्ये गेलं होतं. तिथे क्रिसमसचं खूप छान छान व्हरायटीचं म्हणा किंवा वेगवेगळे असे डेकोरेशनचे आयटम असतात तर तेच पाहण्यासाठी आम्ही इथं आलो होतो. आणि खरं तर असं काही सेलिब्रेशन वगैरे करायचं नव्हतं किंवा फोटोशूट वगैरे होणार नव्हतं. याआधी 2-3 वर्ष आम्ही सलग क्रिसमसचे थीम वगैरे काहीतरी वेगळं डेकोरेशन करून फोटोज वगैरे घेतले होते. पण यावर्षी आता थोडासा वेगळा प्लॅन होता म्हणून त्या गोष्टी काहीच घेतल्या नाही. आणि नंतरनं आईस्क्रीम वगैरे घेतली. हेही आले होते घ्यायला आणि लगेचच गाडीमध्ये बसलो आणि आता ह्या डेस्टिनेशनला आम्ही ना टाटा बाय बाय करत स्टार्टिंगला आम्ही गेलो होतो शॉपिंगसाठी ते म्हणजे टेक्सासला, नंतरनं विशाल मेगामार्ट आणि आता आम्ही जाणार होतो ट्रेंड्समध्ये कारण की ईशानची म्हणजे बड्डे बॉयची शॉपिंग काही अजून झालेली नव्हती आणि तीच करण्यासाठी परत ट्रेंड्स दिसलं. म्हटलं चला तेथे काही नवीन कलेक्शन किंवा आवडलं तर आपण घेऊयात म्हणून खरं तर आलेलो. आणि इथे खरं तर आवडलेले टी शर्ट वगैरे शर्ट आणि ईशानलाही घेतले आणि रिऊला सुद्धा एक स्वेटर छान असं मिळालं तर त्याला सुद्धा ते घेतलं. रियांची तर मस्ती आता फुल ऑन होती कारण की त्याचा डेडा आलेला आणि त्याला खूप म्हणजे हॅप्पी झाला होता, मस्त खेळायला वगैरे लागला होता. खरं ऑलरेडी तर खाऊन वगैरे झालं होतं त्याच्यामुळं तोही म्हणजे खेळत होता, एन्जॉय करत होता. आता इथली शॉपिंग झाल्यानंतर बऱ्यापैकी म्हणजे गोष्टी आवडलेल्या पण जर असं हे एक्सपेन्सिव्ह होतं म्हणून जास्त असं काही घेतलं नाही. रियांसाठी एक स्वेटर घेतला आणि इशूसाठी एक स्वेटशर्ट घेतलं. खरं तर ते खूप आवडलं. आणि येथे ना चालता चालता स्टेप्सवरून ईशान पडलेला कारण की तो स्टेप्सवरून न चालता जे काय ग्रिल वगैरे असतं ना साईडला पकडायचं तर त्याला धरून ते चालत असतात. मग त्यावेळेस अशा काही गोष्टी सहज होऊन जातात. आता इथे जसं काही इश्यू आहे ना बिलच पे
करणार होता म्हणून तो तिथे थांबला होता. बिल यांचं पे करायचं काम सुरू होतं म्हणून म्हटलं चला थोडंसं हे सेक्शन पण आपण एक्सप्लोर करूया. आणि या ठिकाणी मी आली होती. ईशान रिऊ पण पाठीमागून आला डॅडाचं त्याच्या ID कार्ड वगैरे घालून, आणि जसं काही इथला एम्प्लॉई आहे असं काहीच मला हे करत होता की हां मला विचार कुठं काय घ्यायचे वगैरे. उड्याच मारत मारत तो मस्त असा एन्जॉय करू लागला आणि सांगत होता हां तुला काय पाहायचं वगैरे, बघ मी तुला दाखवतो. असं करत करत खूप छान छान ड्रेस होते, मलाही तर खूप आवडलेले, पण प्राईस खूप हाय होत्या त्यामुळं मी तर काहीच घेतलं नाही. फक्तच थोडंसं पाहिलं वगैरे. आणि नंतर रियांची सुद्धा इथे मस्ती सुरू झाली होती आणि तो लपाछपी खेळण्याचं त्याचं चालू झालं होतं. मी लपतो आणि तू मला शोध वगैरे असं. तर आता ऑलमोस्ट इथलं तर आमचं डन झालं होतं. ह्यांचंही बिल वगैरे पे करून झालं होतं म्हणून म्हटलं चला आता नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊयात. आणि आजचा दिवसच आमचा पूर्ण असा म्हणजे शॉपिंगचाच झालेला आहे, कारण की शॉपिंग करायची होती ती फक्त ईशानसाठी आणि रिऊसाठी. माझं किंवा ह्यांचं असं जास्त काही नव्हतं आमच्या लिस्टमध्ये, पण बऱ्यापैकी सुद्धा टी-शर्ट वगैरे मी घेतले होते विशाल मेगामार्टमधनं, आवडले आणि थोडे रिजनेबल सुद्धा होते म्हणून म्हटलं चला घेऊन टाकूया. आणि आता हा जो काही एरिया आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिटीचा. तर छान ह्या ब्रिजवरनं वगैरे जाताना छान व्ह्यू दिसत होता, पूर्ण अशा बिल्डिंग किंवा हे फ्लायओव्हर वगैरे छान वाटत होतं. म्हणूनच हे छोट्याशा क्लिप तुमच्यासाठी मी शूट केलेले आहेत. तर तुम्हालाही कसा वाटतो हा व्ह्यू नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. या एरियामध्ये येण्याचं कारण दुसरं काही नाही, पण सगळे जे काही शॉप आहेत भरपूर सारे, तर ते सर्व एका ठिकाणी आहेत आणि खूप सारे एक्सपेन्सिव्ह आहे. तरीसुद्धा आम्ही जास्त काही नाही पण मॅक्समध्ये मात्र शॉपिंग करत असतो, त्यासाठीच येत असतो. आणि ते थोडे ना रिजनेबल पण रेट असतात आणि आवडतात पण ड्रेस वगैरे. ईशान, रियान आणि ह्यांच्यासाठी म्हणा किंवा माझ्यासाठी सुद्धा मी बऱ्याच वेळा मॅक्समधून घेत असते. ओके असतं म्हणूनच इथे आलेलो. आणि आता मॅक्समध्ये जायचं होतं शॉपिंगसाठी, तरीसुद्धा आणखीन 1-2 ठिकाणी सुद्धा जाऊन आलो, थोडंसं पाहून आलो. आणि जे काय आपल्याला घ्यायचं होतं ते म्हणजे रिऊ ईशानची शॉपिंग. खरं तर ईशानची थोडंफार टी-शर्ट वगैरे घेऊन झालं आहे आणि रियानला सुद्धा मेन पॅन्ट्स घ्यायच्या होत्या, पण पॅन्ट काही मिळाल्या नाही कारण की त्याची कंबर इतकीशी छोटीशी त्याच्या साईजच्या मिळाल्याच नाही. तर त्याचं तर राहिलं, पण टी-शर्ट वगैरे मॅक्समधून आम्ही घेतले. आता शॉपिंग ऑलमोस्ट डन झाली होती मॅक्समधली सुद्धा. तर आता ही वेळ होती ती घरी जाण्याची, म्हणूनच या मिररमध्ये छोटे मोठे क्लिप्स मी घेतल्या आणि इतकं छान वाटत होतं ना. आता संध्याकाळ ऑलमोस्ट झाली होती, इव्हिनिंगची ही वेळ. तुम्ही पाहू शकता अंधार वगैरे पडायला लागला आहे. सकाळी आम्ही 10 वाजता घर सोडलं होतं आणि आता माझा अवतार असा काहीसा झाला होता. खूप कंटाळा आला होता खरं तर, पण हा जो काही व्ह्यू होता ना पूर्ण एकदम छान वाटत होतं. फुल अशा लायटिंग वगैरे म्हणजे प्रत्येक शॉपच्या, तर एकदम रंगीबेरंगी हे मस्त वाटत होतं. तर आमचंही काम झालेलं. आता आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी. शॉपिंग ऑलमोस्ट डन म्हणजे डनच झाली होती, फक्त आता घरीच जायचं होतं. तर इथे रियांची काहीतरी मस्ती चालू होती म्हणूनच मी त्याला असं बोलत होती तर असं काहीशा गोष्टी करत किंवा एन्जॉय करत आम्ही आता इलेक्ट्रॉनिक सिटीसुद्धा सोडत होतो. आता घरी जायची वेळ होती, भरपूर वेळ झाला होता. 6 वाजले होते आणि इतका अंधार 6 वाजता पडलेला होता खरं. आणि येथे ज्या काही क्रिसमसचे बरेचसे ट्रीज वगैरे किंवा डेकोरेशन वगैरे केलेले होतं ते छोट्या क्लिप मला घ्यायच्या होत्या, पण जितक्या जमल तितक्या केल्या. आणि M5 मॉलला आल्यानंतर ना आमचं डिस्कशन सुरू होतं की यार किती छान स्नोमॅन यांनी तयार केला आहे, आपल्याला जर त्यातली लाईट पाहायला भेटली असते तर किती छान झालं असतं. तर अचानक ही लाईट लागली, आम्ही इतकं हॅप्पी झालो ना. गाडीमधून चालता हा जो व्ह्यू घेतला, त्यानंतर ना रिऊ तर एकदम नाचायलाच लागला. त्याला खूप आवडलेलं की हां लाईट लागली आणि ती आम्हाला पाहायला भेटली. घरी आल्यानंतर तर काय पटकन चेंज केलं आणि नंतर स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाक बनवायचा होता. रिऊ आणि ईशान होते म्हणजे खूप दमलेले होते म्हणून ईशान तर शांत बसलेला होता. रियान मात्र ह्यांच्यासोबत हेअरकट करायला गेला होता. आणि आजही मी स्वयंपाकात काय बनवायचं आणि पटकन झालं पाहिजे म्हणून बटाट्याची भाजी आणि चपातीच बनवणार होती. असा होता आमचा हा दिवस. तुम्हालाही कसा वाटला हा शॉपिंगचा डे तर नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. 2 मुलांसोबत मी आज शॉपिंगसाठी बाहेर पडली होती. आजचा हा पूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर केलाय. नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका कसा होता आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.